श्री स्वामी समर्थ. नमस्ते स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला स्वामींबद्दल नारायणदास हा कसा निंदा करत होता त्याबद्दलची एक गोष्ट सांगणार आहे. तर नारायणदास नावाचा एक गुजराती बीड जिल्ह्यामध्ये राहत होता. त्याची बायको गरोदर होती. घरात कोणीही मोठी माणसे नव्हती किंवा गावात डॉक्टरसुद्धा नव्हता. त्यामुळे तो नेहमी चिंतेत असायचा. बायकोचे बाळंतपण सुखरूप कसे पार पडेल याचीच त्याला काळजी लागली होती. एकदा असाच विचार करीत तो बसला असताना तीर्थयात्रा करीत एक ब्राह्मण त्याच्या घरी आला. दोघेजण संत सद्गुरू ह्या विषयावर गप्पा मारत होते. तेव्हा तो तीर्थयात्रा करणारा ब्राह्मण त्या नारायणदासाला म्हणाला, मी एक अवतारी सिद्ध पुरुष अक्कलकोट येथे प्रत्यक्ष अनुभवला आहे. त्यांच्या लीला अतर्क्य अशा आहेत. त्यांचे नुसते स्मरण जरी केले तरी भक्तांसाठी ते वायू वेगाने धावून येतात. प्रत्यक्ष दत्तावतारी असणारे हे सिद्ध पुरुष अतिशय तेजपुंज व प्रसन्न व्यक्तिमत्वाचे आहे. तुम्ही एकदा त्यांचे दर्शन घेऊन या आणि प्रत्यक्षच अनुभव घ्या. स्वामींविषयी हा ब्राह्मण आणखी बरेच काही बोलत होता. त्यावेळी तो नारायणदास त्या ब्राह्मणाला म्हणाला, या कलियुगात केवळ पोट भरण्यासाठी म्हणून काही माणसे साधू पुरुषांचा वेश पांघरून सर्वत्र फिरत असतात. साधी भोळी माणसे या अवतारी पुरुषांच्या मागे धावतात. गारुडीसुद्धा चमत्कार दाखवतात. भोळे लोक त्या भूलतापांना नाही का बळी पडतात. तो तीर्थयात्रा करणारा ब्राह्मण म्हणाला, तुम्ही अकारण स्वामींची अवहेलना करीत आहात. तुम्हाला काही अनुभव नाही. त्या सत्पुरुषाची हेटाळणी करून आपली जीभ विटाळू नका. असे रागातच बोलून तो ब्राह्मण तेथून निघून गेला. काही वेळातच त्या नारायणदासाची बायको प्रसूती वेदनांनी तडफडू लागली. तिची तळमळ व वेदना नारायणदासला पाहवत नव्हती. तो एकदम घाबरून गेला. त्याला काहीच सुचत नव्हते. त्याच्या लक्षात आले की आपण त्या पांथस्थ ब्राह्मणाजवळ स्वामींविषयी निंदाजनक बोललो. त्याचा त्रास तर माझ्या बायकोला सोसावा लागत नाही ना, असे म्हणून तो अस्वस्थ झाला आणि हात जोडून मनात स्वामींना म्हणाला, स्वामी, मी आपला अपराधी आहे. आपली मी निंदा केली. मला क्षमा करावी. मी आता शरण येऊन माझ्या बायकोला संकटातून सोडवा म्हणून तुम्हाला विनवणी करीत आहे, असे म्हणून तो रडू लागला. बायको असह्य वेदनेने तळमळत होती. जणू मरणाच्या दारात ती उभी होती. तळमळत असलेल्या आपल्या बायकोला पाहून तो गलबलून गेला. तो स्वामी समर्थांचे स्मरण करीत पुन्हा म्हणाला, स्वामी, झालेल्या अक्षम्य अपराधाबद्दल मला शासन करा, परंतु बायकोची सुटका करा. इतके बोलून त्याने डोळे मिटले व साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडले. तेव्हा त्याला त्याच्या हातांना चरणस्पर्श झाल्याचे जाणवले. स्वामी यतिवेशात साक्षात प्रकट झाले होते. ती अप्रतिम तेजोमय मूर्ती पाहून नारायणदास चमकलाच. स्वामी नारायणाला म्हणाले, अरे, त्या तीर्थयात्रा करणाऱ्या सच्चिल ब्राह्मणाजवळ आमच्या अवतारी अस्तित्वाची चेष्टा केलीस काय? स्वामींनी हे कसे ओळखले हे नारायणदासाला आश्चर्य वाटले. नारायणदासाने स्वामींचे चरण घट्ट पकडले. त्याने क्षमा मागितली आणि म्हणाला, स्वामी, झाल्या अपराधाची मला क्षमा करून माझी चूक पोटात घाला. मी मूळ अज्ञानी आहे. माझ्या बायकोला वाचवून माझ्यावर कृपा करा. मी काय उपाय करू ते सांगा. तेव्हा स्वामी म्हणाले, अक्कलकोटला जाऊन रुद्राभिषेक कर आणि 1000 ब्राह्मणांना भोजन घाल. एवढे बोलून स्वामी अदृश्य झाले. त्या दिवशी संध्याकाळी नारायणाची पत्नी प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. त्याची आई नातवाला पाहायला गेली. मुलगा 6 महिन्यांचा झाला. तेव्हा पत्नी नारायणाला म्हणाली, आपल्याला नवस फेडायचा आहे ना. त्याच्या बायकोचे बोलणे त्याला समजलेच नाही. तो एकदम संतापला. वेड्यासारखे करू लागला. तो उलट स्वामींविषयी निंदक बोलू लागला. तेव्हा त्याची आई आणि बायको घाबरली. त्याला घेऊन अक्कलकोटला आले. नारायणदासाला पाहताच स्वामी गरजले, काय रे, माजलास काय? कृतज्ञपणाचे तुला प्रायश्चित्त हवे का? स्वामी एवढे बोलले आणि तेथून ते उठून गेले. सर्वांना तो अपशकुन वाटला. त्यानंतर नारायणदास आजारी पडला. सर्वजण तेथेच राहिले. आई आणि बायको स्वामींची नित्य सेवा करू लागली. स्वामींनी आपली लीला त्यांना दाखवली, परंतु दयाघन स्वामींनी त्याला लवकरच बरेही केले. तेव्हा तो व्यवस्थित बोलू लागला. त्याने रुद्राभिषेक केला. ब्राह्मण भोजन केले. स्वामींचे चरण धरून क्षमा मागितली. स्वामींची करुणा भागली. सर्वजण आशीर्वाद घेऊन बीडला परत गेले. तेथे आल्यावर स्वामींची भक्ती करून तो स्वामीमय झाला. संतांचा सहवास सुख आणि शांतीच देतो. म्हणून तर संत आनंदाचे नंदनवन, भजन करा त्यांचे रात्रंदिन. श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामींच्या अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या स्वामी साथ या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.